नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाताई खटावकर, लाईफ कोच आरके या युट्यूब चॅनलवरील सहज सुलभ दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपल्या दर्शकांसाठी, प्रेक्षकांसाठी आजचे विषय काय ते जरा आपण दाखवूया. सगळ्यांना माहिती आहे की मराठीतून दासबोध सहज सरळ सोपी जीवन पद्धत ही शिकवण आपल्याला अभ्यासक डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्या वाणीतून कथनातून ऐकण्याची ही शृंखला चालू आहे. पैकी आज आहे भाग 13वा, म्हणजेच दशक 7वा, 14 ब्रह्मांचा. आणि त्यापैकी 10 समासापैकी म्हणजे 10 विषयांपैकी पहिले 5 विषय आज आपण घेणार आहोत. मंगलाचरण, ब्रह्मनिरूपण, चतुर्दश ब्रह्मनिरूपण, विमल ब्रह्मनिरूपण, द्वैत कल्पना निरसन. डॉक्टर शुभदाताई, आपल्याला विनंती आहे की आजच्या या विषयाचं कथन तुम्ही प्रारंभ करावं. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व दर्शकांना, श्रोत्यांना, अभ्यासकांना, रसिकांना
माझा विनम्रतापूर्वक नमस्कार. आणि आज आपण 13व्या भागातल्या दशक 7व्या मधल्या समास पहिला चतुर्दश ब्रह्मांचा याकडे वळतो आहोत. या दशकामध्ये श्री समर्थ आपल्या शिकवणुकीचा थोडक्यात सारांश व्यक्त करतात. म्हणजे हा समास मोलाचा तर आहे, पण विचार करण्यासारखा आहे की इथे समर्थांना जी शिकवण समाजाला द्यायची आहे त्याचा सारांश त्यांनी व्यक्त केलेला आहे. मराठीतून अध्यात्म ज्ञान सांगावे की नाही, म्हणजे संस्कृतचा पगडा जनजीवनावर, जगण्यावर, वाङ्मयावर असल्यामुळे समर्थांसारख्या विद्वान अति अभ्यासकाच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न पडला की मराठीतून तत्वज्ञान, अध्यात्मज्ञान सांगावे की नाही. पण त्याने तो येथे प्रथम चक्क निकालात काढला. त्यांनी ठरवूनच टाकलं की समाजाला मराठीतूनच समजणार आहे आणि आपलं म्हणणं तळागाळातल्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि मराठी हीच त्यावेळची ज्ञानभाषा आहे, आपण तिचा उपयोग करू. सद्वस्तू अथवा परब्रह्माच्या अंतिम स्वरूपाची निश्चिती करणे हा अध्यात्म दर्शनाचा मूल मंत्र आहे. त्याची पूर्ती करण्यासाठी श्री समर्थाने निर्भेळ शुद्ध ब्रह्म कसे असते हे आधी सांगितलं. परंतु हे काम किती दुरापास्त म्हणजे कठीण आहे हे सांगताना त्याने आधी पार करावा लागल्या, जे आपल्याला ओलांडून पुढे जावं लागतं, त्या 14 ब्रह्मांच्या निरसनाचं वर्णन केलं आहे. शुद्ध परब्रह्म अत्यंत सूक्ष्म असल्याने ते पाहायला शुक, वामदेव, नारद, व्यास, वशिष्ठ, भीष्म, साक्षात श्रीराम, श्रीकृष्ण अशा महाज्ञानांचीच सूक्ष्म दृष्टी धारण करावी लागेल. म्हणजे ते पाहायचं असेल तर कोणत्या दृष्टीचा स्वीकार करावा याचा स्वच्छ उलगडा त्यांनी इथे केला. शिवाय त्यांनी सांगितलेल्या स्वानुभवाना आधार मानून आपल्याला पुढे अग्रेसर व्हावे लागेल. श्री समर्थ येथे समर्थपणाने व्यक्त करतात की बुद्धीला स्थूलाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी विवेकाच्या पायाभरणीनेच हे कार्य साध्य होणार. दासबोधाचं महत्व काय असेल तर प्रत्येक समासामध्ये जिथे जिथे नितांत आवश्यकता आहे तिथे समर्थ विवेकाची पायाभरणी करतात. त्यासाठी ते एक अत्यंत महत्वाचे सूत्र सांगतात. अभ्यास सारणी विद्या म्हणजे विद्या अभ्यासाला अनुसरणारी आहे. या श्री समर्थांच्या पृथ्वी मोलाच्या वचनाला शिरोधार्य मानून त्याप्रमाणे साधन करणे म्हणजे अभ्यास होय. अभ्यास म्हणजे काय याचाही उलगडा केला. त्यापुढे ते उत्तम अध्यात्म वाचन कसे करावे, प्रत्येक गोष्टीचा इथे आवर्जून समरसून उलगडा केला की चांगलं अध्यात्म वाचन म्हणजे काय, ते कसे करावे हे सांगून जीवनमुक्त ज्ञानी पुरुषाची दैनंदिनी कशी असते याचे हे वर्णन म्हणजे सौदाहरण इथे आपल्याला वर्णन करून सांगितलं. आणि ते म्हणतात की अखेरी ग्रंथाचा शेवट आला असे सुचवून या दशकाची समाप्ती करताना
ते आपल्या अंगी बाणावे आणि या करता हा समाज आपण आवर्जून वाचला, अभ्यासला, त्याचं मनन चिंतन जर केलं तर ही दृष्टी आपल्यालाही प्राप्त होईल. त्यानंतर ते इथे मंगलाचरण प्रस्तुत करतात. श्री समर्थ येथे स्पष्ट करतात की शुद्ध स्वरूप मानवाच्या कल्पनेपडी आहे, म्हणजे त्याला कल्पना करता येत नाही. असे असले तरी विश्वनिर्मितीच्या वेळी ते मानवी कल्पनेच्या अधीन असते. त्यावेळी त्याची ज्ञान कर्तृत्व ही दोन्ही अंगे विलसित होतात. ज्ञानांगाला श्री मंगलमूर्ती असं नाम दिलेलं आहे. माणसाच्या अंगी जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे मंगलमूर्ती मोरया. तर कर्तृत्वांगाला शारदा म्हणलेलं आहे. म्हणजे ज्ञानांग म्हणजे गणपती आणि कर्तृत्वाचा अंग म्हणजे शारदा. ही दिसायला दोन असली तरी अभिन्न आहेत, हे इथे महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला सांगतात. या अद्वैतामुळे म्हणजे या ऐक्यामुळे मानवी जीवनातील वासनांचे शुद्धीकरण होऊन सत्कर्मांचा वर्षाव होतो. माणसाच्या हातून चांगली क्रिया केव्हा घडते तर गणपती आणि शारदा यांचं ऐक्य मानवी जीवनात येतं. ज्याचे ठाई संपूर्ण ज्ञान आणि उत्तम कर्माची मनोहर संगती लाभते ते सद्गुरू असून त्यांच्या मार्गदर्शनाने मानवी जीवन उन्नत होते. या समासारंभी श्री समर्थ मंगलमूर्ती शारदा आणि सद्गुरूंना वंदन करतात. ते म्हणतात की कोणतेही ज्ञान ग्रहण करायला माणसाला एकमात्र आधार आहे, तो म्हणजे त्याला भगवंताने दिलेली बुद्धी. येथे स्वैर संचारी बुद्धी कुचकामाची ठरते, व्यर्थ ठरते, निरर्थक ठरते. हे सर्व समाजाला नीट समजावे यासाठी श्री समर्थाने श्री ज्ञानोबा माऊलींप्रमाणे समाजात प्रचिती असलेल्या भाषेमध्येच आपलं ज्ञान मांडून ते प्रकट करण्याचा सर्वोत्तम मार्ग स्वीकारला आहे. संतांना समाजाने दिलेले भयंकर क्लेश, सर्व संतांना, कोणी संत त्यातून सुटलेले नाहीत, अगदी आजच्या काळामध्ये सुद्धा ते सहन केले. आणि महत्वाची गोष्ट की इतकं सहन करून सुद्धा समाज सुधारणेचा, समाजाला मंगलमय करण्याचा, उज्ज्वल करण्याचा मार्ग त्यांनी त्यागला नाही. आणि म्हणून सारांश काय तर अध्यात्माचा विचार, अध्ययन, मनन करायला बुद्धीलाच आधी शुद्ध पवित्र करायला हवं, तरच पुढचा प्रवास किंवा परमात्म प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. ही शिकवण आपण येथे अत्यंत विनम्रतापूर्वक घेऊया आणि दुसऱ्या समासाकडे वळूया. दुसऱ्या समासाचं शीर्षक आहे ब्रह्मनिरूपण. मागच्याही 2-3 समासामध्ये ब्रह्मनिरूपण हा विषय आला, पण या समासात श्री समर्थ तत्वचिंतक आणि तत्वज्ञानी या दोहोंमधला फरक आधी स्पष्ट करतात. तत्वचिंतक शुद्ध विचारांच्या साह्याने सद्वस्तूचे स्वरूप एकदा का निश्चित झाले की त्याचा प्रवास तेथे थांबतो, तोच तत्वचिंतक. या उलट तत्वज्ञानी प्रतिभेच्या भूमिकेवर ठाम राहून तर्काने सद्वस्तूचे स्वरूप निश्चित झाल्यावर
तो आपल्या स्वस्वरूपाच्या अनुसंधानाचा सतत अभ्यास करत राहतो. म्हणजे प्राप्ती झाल्यानंतरही अभ्यासाला कुठेही खीळ पडत नाही. त्याची जी कंटिन्युटी आहे ते पुढे चालत राहते. कालांतराने त्याला सद्वस्तूचा प्रत्यक्ष अनुभव येतो. अशा स्वरूप साक्षात्कारी पुरुषांना संत म्हणतात. जवळजवळ प्रत्येक समासामध्ये संतांची अत्यंत सुयोग्य व्याख्या आणि त्या त्या विषयाला अनुस्वरूप समर्थाने केलेले आहे. ते म्हणतात, संतांच्या अनुभवाप्रमाणे ब्रह्म ही मानवी कल्पने पलीकडील गोष्ट असून ब्रह्मदर्शनासाठी बुद्धी पलीकडील प्रतिभा नावाची जी ज्ञानशक्ती आहे तिचा उदय माणसात झाला पाहिजे. म्हणजे आज आपण जे ज्ञान ग्रहण करतो त्या शक्तीची येथे काहीही उपयोगिता नाही. त्या पलीकडे असणारी ज्ञानशक्ती प्राप्त झाली पाहिजे. आणि प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा हेच सांगितलं की त्याकरता सद्गुरूची कृपा जागृत व्हायला हवी. म्हणून परमार्थामध्ये सद्गुरु कृपेला अनन्य साधारण महत्व ही गोष्ट ही समर्थ पुन्हा पुन्हा पटवून देतात, समरसून सांगतात. ही सद्गुरु कृपा प्राप्त होण्यासाठी प्रत्येकाने जागर राहिले पाहिजे. ही या समासाची थोर शिकवण आहे. ती पाठकाने, अभ्यासकाने, जे काही रसिक आहेत, ज्यांना दासबोध आवडतो, त्या सर्वांनी लक्षात घेऊन आपण पुढच्या तिसऱ्या समासाकडे आता वळणार आहोत. तिसऱ्या समासामध्ये समर्थ आपल्याला काय सांगतात, तर ते सांगतात चतुर्दश ब्रह्म निरूपण. या जगामध्ये विविध वस्तू आहेत ते आपण मान्य केलेलं असतं. त्यातलं एकत्व शोधून काढणं हा माणसाच्या ज्ञानाचा प्रधान उद्देश. त्या वस्तू वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्याच्या निर्मितीचं, त्याच्या उज्ज्वलतेचं जे एकच प्रधान उद्दिष्ट आहे ते आपण शोधायला शिकलं पाहिजे. खरे तर एका बाजूला प्रत्येक वस्तू वेगळी असलेली, काल मान परत्वे आकार रंग रूप या संदर्भात बदलणारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कालांतराने नष्ट होणारी अशी स्थिती एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला अनेक वस्तूतील एकपण सर्व वस्तूंना व्यापून टाकणार आणि ते कसं आहे तर समर्थ म्हणाले अमूर्त आहे. त्याचे क्षेत्र विस्तृत करता करता आपण अंततः सर्व वस्तूंना आपल्या अंतरात थारा देणाऱ्या ब्रह्मापर्यंत पोहोचतो. अर्थातच मानवी बुद्धीच्या क्षमतेनुसार त्याचे वर्णन करण्यासाठी या दृश्य जगातल्या शोधून ब्रह्म्याचे वर्णन 14 प्रकारांनी केले जाते. म्हणून याला चतुर्दश ब्रह्म निरूपण हे शीर्षक दिलेले आहे. परंतु महत्वाची गोष्ट असं असलं तरी आत्मसाक्षात्कारी पुरुष या वर्णनाला अपूर्ण म्हणतात. म्हणजे 14 प्रकारांनी वर्णन करून सुद्धा त्या वर्णनाची पूर्ती होत नाही. कारण ते मानवी बुद्धीच्या पार पोहोचलेले असतात. यास्तव या 14 लक्षणांमधील अपूर्णता जाणून घेण्यासाठी आणि पूर्णतेकडे जाण्याकरता अध्ययन करण्यासाठी आणि ती पात्रता आपल्या अंगी यावी म्हणून या समासाचं आपण मनपूर्वक अध्ययन मनन चिंतन करूया.
ही शिकवण घेऊन आपण या दशकाच्या चौथ्या समासाकडे म्हणजे विमल ब्रह्म निरूपण. विमल म्हणजे शुद्ध, पवित्र, ज्याला कुठलाही कलंक वगैरे नाही, ज्याला अमला म्हणतो आपण, ते अमल, जी आपल्याला अनुभूती येते ती सर्वस्वी सत्य असेलच असे नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला आलेली अनुभूती सत्य नाही. यास्तव समर्थ आपल्याला सांगतात की त्या अनुभूतीतील म्हणजे अनुभवातील सार तेवढं वेचावं, हेच मानवी ज्ञानाचं प्रधान लक्षण आहे. प्रत्येकाच्या अनुभवामध्ये श्रेष्ठत्व कनिष्ठ, कारण दरवेळी आपण बघत आलो की पिंडे पिंडे मतिर्भन्ना, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि स्वभाव वृत्तीप्रमाणे त्याचं प्रगटीकरण. त्यामुळे श्रेष्ठत्व कधी कनिष्ठत्व याची आपल्याला अनुभूती येणार. त्याची सार स्वरूपता शाश्वत असू शकत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुष आपल्याला काय सांगतात? ही परमात्मा वस्तू अपरंपार आहे, म्हणजे तिला कुठल्याही सीमेत मर्यादित बसवता येत नाही. आणि या विश्वाबाहेरची त्याची व्याप्ती सांगणे कोणालाही शक्य नाही. ते अतर्क्य आहे, म्हणून वेद सुद्धा म्हणाले नेती नेती. आजवर कुणालाही त्याचं योग्य आणि यथार्थ पुरेपूर वर्णन करता आलं नाही. हे ब्रह्म पुन्हा पुन्हा ते सांगतात अतिसूक्ष्म, अतिंद्रिय असून सदा सर्व काळ आपल्या जवळ आहे, पण आपल्याला तुझे असून तुझ पाशी परी जागा चुकलाशी, हे सांगून पुढे समर्थ म्हणतात तेच पूर्ण सत्य असल्याने आपले हे विश्व जणू निद्रिस्त अवस्थेतील स्वप्न आहे. देह बुद्धी असेपर्यंत ते तसेच आणि खरेच वाटणार, यात कोणीही बदल करू शकणार नाही. परंतु आपल्याला जेव्हा ज्ञान दृष्टीचा लाभ होतो, आता हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्यावेळी परमात्म स्वरूपाची अनुभूती येते. ही ज्ञान दृष्टी साधणे म्हणजे परमार्थ. प्रत्येक ठिकाणी परमार्थाची साधी सोपी सुटसुटीत आपल्याला समजेल पचेल अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. हा परमार्थ साधण्यासाठी आवश्यक असलेली ज्ञानदृष्टी कशी प्राप्त करावी, हे जर आपल्याला शिकायचं असेल तर या समासाचा आपल्याला अगदी निक्षून मनापासून तहे दिल से अभ्यास करावा लागेल. आता आपण 7व्या दशकाच्या आजच्या कथनाच्या समारोपाच्या 5व्या समासाकडे जातो. हा 5वा समासाचं जे शीर्षक आहे ते समर्थ म्हणतात द्वैत कल्पना निरसन. म्हणजे मनामध्ये मी आणि हे दृश्य जग, मी आणि परमात्मा, हे जे आपण दोन मानतो, त्या दोन मानण्याच्या दृष्टीचा नाश करणं म्हणजे द्वैत कल्पनेचं निरसन करणं. साधकांच्या दृष्टीने हा समास खूप महत्वाचा आहे. समर्थ म्हणतात ज्याला या मार्गावर जायचं आहे, साधनेमध्ये नितांतता, उत्कर्ष, विकास ठेवायचा आहे, त्याच्या दृष्टीने हा समास अत्युत्तम महत्वाचा आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वतःविरोधी आणि इतरांविषयी कल्पना असतात. त्याची श्रद्धा मूल्ये ही त्याच्या कल्पना शक्तीवर अवलंबून असतात. मानवी कल्पना या बदलत्या असतात.
प्रत्येक क्षणाक्षणाला आपली कल्पना शक्ती, आपण कालचे केलेले आजचे उद्या करणारे विचार बदलतात. ही वास्तविकता आपण जेव्हा लक्षात घेतो त्यामुळे आपली जीवन पद्धती पण बदलणार, हेही लक्षात घ्यायला हवं. कल्पना ही मायेची शक्ती आहे, ती शक्तिमान आहे. देह बुद्धीमुळे ती दृश्य पदार्थाकडे म्हणजे बाह्य जगताकडे सदैव वळते. परंतु श्री समर्थांसारखे आत्मज्ञानी संत पुन्हा पुन्हा आग्रहाने आपल्याला हे सांगतात की ही शक्ती बाबांनो बाहेरच्या जगाकडे वळवण्यापेक्षा आपल्या अंतर्दृश्याकडे स्वसुधारणेकडे वळवावी. कारण आपण जग बदलण्यापेक्षा स्वतःच बदल करावा, ज्याला आपण म्हणतो चॅरिटी बिगिन्स फ्रॉम माय सेल्फ. हे समर्थ ते आपल्याला सांगतात आणि हे अत्यंत गरजेचं आहे. मी देहाची कल्पना नष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी आत्मा ही दृढ भावना अंतःकरणात रुजायला हवी. कारण तिच्यामुळे अद्वैत ब्रह्म खरे वाटते. हा सर्व संतांचा अनुभव आहे. आणि देह बुद्धी आज आपल्याला जी सगळी दुःख होतात त्या दुःखांचं मूळ कारण आपली देहबुद्धी हेच आहे. तर आत्मबुद्धी आनंदाची असीम प्रचिती प्राप्ती करून देणारी आहे. त्या तऱ्हेने शुद्ध कल्पनेच्या आधारे आपल्या अज्ञानाचा म्हणजे अविद्येचा नाश करून आपला देह जगाच्या कल्याणासाठी उपयोगी पडावा. म्हणून संत म्हणतात की स्वतःसाठी जगलास तो मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास. ही उदात्त भूमिका प्रत्येकाकडून पार पडावी ही भगवंताची आणि साधू संतांची अर्थात समर्थांची ही मनोकामना आहे. ती पूर्ण करण्यासाठी आपण हा अभ्यास करतो आहोत आणि असेच पुढे पुढे जात आहोत. आज या वक्तव्याचा आपण इथे समारोप करत आहोत आणि भगवंताचं नामस्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, तुम्हाला माझा नमन आहे, प्रणाम आहे. तुमचा दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्तपणे सोप्या भाषेमध्ये आमच्या समोर मांडण्याची पोहोचवण्याची क्षमता जी आहे त्यासाठी आम्ही आमचे आभारी आहोत. सर्व श्रावक याचा लाभ घेतील ह्याची मला खात्री आहे. सर्व श्रावकांना विनंती आहे की ही दासबोधाची शिकवण आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक लहान मोठ्या सदस्यापर्यंत पोहोचवावी. खच्चित हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. डॉक्टर शुभदाताई, आपल्या बहुमूल्य ज्ञान आणि बहुमूल्य वेळ या योगदानासाठी आपण दिल्याबद्दल आपले खूप आभारी आहे. तसेच सर्व श्रावकांचेही आभारी आहे आणि आजच्या या शृंखलेमध्ये आपण थांबतो.